नमस्कार, मी काजल. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आज आम्ही लग्नाला गेलो होतो आणि तो व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे. आणि उद्या आहे आमच्याकडे काहीतरी कार्यक्रम, काहीतरी होणार आहे छानसं. सो आता मला जरा बाहेर जायचं आहे. मी जाते, सामान वगैरे आणायचं आहे, त्यावरून तुम्हाला थोडाफार अंदाज येणारच आहे. आणि आता बोली आणि प्रतीक आले म्हटल्यावर संध्याकाळी काहीतरी छान चमचमीत मस्त असं झालंच पाहिजे ना, तर त्याची पण तयारी करायची आहे. सो चला. सगळ्यात पहिले मी आलेली आहे केळीचे खांब आणि विड्याचे पानं घ्यायला. केळीचे खांब घेतले गेले. या दुकानात मी आता असे मोठे हार घेतले जे लागणार आहे 2, आणि देवासाठी एक असा लहान घेतला, म्हणजे फोटोला वाहण्यासाठी 2 मोठे हार, आणि विड्याचे पानं घेतलेत. आणि आता माझं काय राहिलंय तर सुट्टे फुलं घ्यायचे राहिले. पावभाजीचं साहित्य घ्यायचं आहे, त्यामुळे आता फुलगोबी घेतली किलोभर, टमॅटो घेते, कोथिंबीरही घेतली आहे, पण बाकीचं अजून राहिलंय बरं माझं सामान घ्यायचंय. आता घ्यायचं राहिलाय किराणा, तो घेऊयात. आणि त्याच्यासाठी शुभममध्ये आले. शुभममध्ये आली आहे मी. नवजीवनला जाणं सोडून दिलं, म्हटलं आपल्याकडे एक तर बाकीचा भाजी बाजार ते घेतला आहे, त्यात शुभममध्ये पटकन जवळच्या जवळ घेऊन जाऊ. किराणा घेतला गेला, भाजी बाजार घेतला गेला, पाव लादी घेतला गेला. आता राहिलं फक्त दही घ्यायचं. सो मी आता दही घ्यायला आली आहे. आणि इथे ना कलाकंद मस्त मिळतं जे मला आवडतं. भांडू पाव आहे भैया, ते बर्गर. बर्गर म्हणतो तो, बर्गर. सो चला, आता मला काम आहे फुलगोबीच्या भाजीचं. पाव पण आणून घेतले, बटर आणले, उद्यासाठी केळं आणले. हे शंभूला दिसायला नको फक्त, म्हणून ते कोपऱ्यात ठेवा. शंभूला नको. अरे बा, झाली सुरू. फळं आणले, फळही ठेवा. झालं का तुमचं लग्न अटेंड झालं का, संपलं का, विदाई झाली मैत्रिणीची? चला. हो मग तक्रारच आहे. काय पावभाजी लिहिलं नाही, नुसते पाव आहे. ते भाजी कुठे आहे? हो बेटा, हो. मटार सोलायला कोणाला वेळ आहे इथे, म्हणून मी फ्रोझन आणले. आता फ्रोझन मटार आणले, म्हटलं कोण सोलत बसेल, वेळ होईल आणखीन आपल्याला. आणि मी काय म्हणते, म्हशीचं दूध आहे ना, तरी मूर्तीवाल्याकडनंच आणलं मी. म्हटलं आता कोण विकासचं घ्यायला जाईल. दही आणलं पावशेर, दूधही आणलं 1 लिटर. एकच लिहिलंय. 10 वाजता येणार आहे गुरुजी. 7:30-8ला उठायचं. दोघंही ठेवलं. आता यात जो सामान आहे तो सगळा आता आई नंतर काढेल, ठेवेल. मी माझं पावभाजीचं काय झालं, मी शुभममध्ये गेली, म्हटलं पटकन आपला सामान घेतला जाईल. तर तिथे जाऊन फ्रोझन मटार लक्षातच राहिले नाही. पुन्हा नवजीवनला गेले, तिथून फ्रोझन मटार घेतले. तिथे इतकी प्रचंड गर्दी की काय दाखवू. शेवटी त्या एका बाईला म्हटलं, बाई जर सिंगल प्रोडक्ट तुम्ही देणार असाल तर मी फ्रोझन मटार घेते, नाही तर मला नको. फुलगोबी, बटाटे, मटर, शिमला मिरची सगळं चिरलं गेलेलं आहे. आणि हे जे नवीन कंटेनर आहे ते काढलंय मी आजच. उरलेले जे होते ते मटर यात ठेवून घेतले. गाडी आली. त्या पावभाजी बनणं चाललेलं आहे. कांदे टमाटे ठेवलेत आणि पोळ्या पण झाल्यात. शंभूराजे आपले जेवायला बसले, दुधू पोळी. पावाची लादी पिशवी. वा, ते मी आणले सगळं. हे दोघं बहीण भाऊ म्हणजे कसं आहे माहिती का, सगळं आयतं यांना द्या. हो ना, हो, अगदी सुंदर ग. अरे खुर्चीवर बस ना. एकदा चिटकली ए बोल ग, ते गालची कर. काय झालं, आजचा एक प्रसंग आहे का. एका बेकरी मध्ये गेलो होतो. आमच्या जगावरती फेमस आहे, नाव मी घेणार नाही. तर त्या बेकरीत गेलो आणि काजलने येताना 3 लाद्या आणल्या. आणि मग त्या लाद्या कमी पडतील म्हणून मग मी 1 लादी अजून आणली, म्हणजे 4 लाद्या आणल्या. आणि आज लादी फोडली पाव कापायनंतर ते जरा खराब वाटलं आम्हाला, वास येत होता. फक्त दादाला वाटल्या, बाकी बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की पाव योग्य. तर लादी खराब वाटली आणि वास येत होता, म्हणे खाताना कडू वाटत होतं. मग आम्ही म्हटलं चला आता बदलून आणू. आमचा दादा गेला म्हणजे आम्हाला वाटलं की आता युद्धशस्त्र काढा. सगळे लोक ह्यालाच सांगत होते. शांती घे. पण गरज पडली नाही. सांगते ना मी सांगते ना. मग मी तिथे गेल्यावर दादा पहिले असतं सांगितलं होतं की दादा तू शांत घ्यायचं, मी पहिले बोलणार. मग बोलली, म्हटलं ही लादी
तुमच्याकडनं 4 लाद्या आणल्या, याला वास येतो आहे आणि हे आम्हाला नको. त्याने वास घेतला. कुठे वास येतोय म्हणे. म्हटलं वास येतोय मलाही नको, मग काय करू, बदलून देऊ का, पैसे दे म्हणे. इतका सिंपल झालं. दादाचा तोंडून एक शब्दही फुटला एवढं नाही. झालं की खरंच वाटत नाहीये. हे बघा, हा कॅमेरा दादाकडं. मग आम्ही दुसऱ्या एका बेकरीत गेलो आणि तेथून आम्ही 4 लाद्या आणल्या. आता माहेरी आल्या मी पावभाजी खायची. आता त्या बेकरीचं प्रमोशन करू नका. नाव नाही घेते ना मुळीच असं करणार. हम्म. का प्रमोशन करू मी फुकट. हा. का पावभाजी खायची आपल्याला. मी आता बरोबर पाव चिरते. काजलची भाजी ऑलमोस्ट रेडी होण्यात आलेली असेल. आणि दुसरी डासलची बॅट पण आणली आम्ही नवीन. 1 2 असा काढण्यासारखा तलवार आहे. पहिल्या पावांना आळ्या घालत ना. तो काजल टेस्ट घेते आहे. जे पावभाजी बनवली. हा, ही दादाला आवडेल नाही आवडेल यासाठी टेस्ट घेते का सगळ्यांसाठी? सगळ्यांसाठीच घ्यावी लागेल ना, तर काय वांचट केली आहे. सरळ म्हणून मोकळे होतील सगळे. दादा बोलेल ह्याची भीती आहे का तुला? आहेत 100%. रोज बोलतो पण चांगलं झालं हे नाही कधीच बोलत. त्याने मुकाटाने खाल्लं म्हणजे समजायचं चांगलं झालं. बटर आण. बटर मी लावून आहे बघा. घेतला. चिरत जाईल. या बोली माहेरी येऊन पाव काय करते तू? कापती. हा शब्द आठवना मला. तुझ्याकडे बघितलं आबोली की शब्दच विसरतो मी. बस किती तुझी किती ना प्यारा. तुझे रब ने बनाया दिल करे देखता रहूं कितना सोना तुझे रब ने बनाया. आता तू म्हण. तू है पागल तू है दिल भर जानी सबसे प्यारा मेरा यारा राजा. 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15. छोटी साईज बेटा. आणि पैसे तेवढेच का? छोटी साईज. पावभाजी. चल. पावभाजी तयार झालेली आहे आणि इथे आता पाव गरम करायचं चाललंय. उलटा झाला ना कॅन्डिडेट शूट येतो. काय म्हणत नाही, मी हिला बघून साधं कधी समजलंच नाही. मी फोडणीची आहे. मी पहिले सांगितलं मी कमी नाही मिळाली. फोडणीची कशाची आहे तू? अधिक आहे मी अधिक. फोडणीची म्हणजे? अरे साधा भात, मसाले भात, फोडणीचा भात असं. म्हणजे मला साधं समजू नको असं म्हणायचं. समजलंच नाही मी. चूक केली 27 नोव्हेंबरला समजून. 28 तारखेला लगेच प्रचिती आली मला. काय प्रचिती दिली मी लागेल दुसऱ्या दिवशी तुला. नको, मी व्हिडिओ मध्ये काही गोष्टी नाही सांगू शकत. आता आम्ही बसलोय जेवायला या पावभाजी कोण आहे? खायला. सो गाईज पावभाजी वगैरे पण मस्त खाऊन झाली. खूप छान वाटलं. आता प्रतीक बाहेर गेला फिरायला. आमची तर काही इच्छा झालीच नाही. आम्ही घरातच बसून राहिलो आणि हा व्हिडिओही मी इथेच थांबवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. उद्या आमच्याकडे काहीतरी कार्यक्रम आहे. सो व्हिडिओज बघत राहा, मिस करू नका. बाय बाय.